फक्त लिंबू आणि लवंग यांचा एक सहज आणि सोपा उपाय करा. असं म्हणतात की जर आपण आपल्या जीवनातल्या समस्यांमुळे खूपच अस्वस्थ झाला आहात आणि आपल्याला आता समोर कोणताही मार्ग दिसत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी नक्कीच हे 3 उपाय नक्कीच करायला हवे. आज आम्ही तुम्हाला असे 3 उपाय आम्ही सांगणार आहोत, जे तुम्हाला फक्त मंगळवारी करायचे आहेत. ज्यामुळे श्री स्वामी समर्थ हे प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व समस्या दूर करतात. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्हाला हे उपाय एका पाठोपाठ 3 वेळा करावे लागतील, कारण असे केल्याने तुमच्या सर्व समस्या आणि त्रास कायमचे दूर होतील. पहिला उपाय. या उपायासाठी तुम्हाला कोणत्याही मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात एक लिंबू आणि काही लवंग घेऊन जायचं आहे. मंदिरात गेल्यानंतर हनुमानजीसमोर लिंबूच्या वरच्या सर्व 4 लवंगा अर्पण कराव्यात. नंतर हनुमानजींचा पुढे दिलेला बीज मंत्र पठन करायचा आहे. अय्य भीम हनुमते श्री राम दूताय नमः. 108 वेळा हा मंत्र जप करा. मंत्र जप केल्यानंतर इच्छा पूर्ण होईपर्यंत लिंबू आपल्याबरोबर ठेवा. हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्वात कठीण समस्यांचेही निराकरण झालेलं तुमच्या लक्षात येईल. दुसरा उपाय. या उपायासाठी तुम्हाला ओलं नारळ जुन्या हनुमान मंदिरात घ्यावा लागेल आणि तेथेच मंदिरात हनुमानजीसमोर उभे राहावे लागेल आणि नारळ तुमच्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा उतरून काढावा लागेल आणि असे केल्यावर तुम्हाला ती इच्छा मागा जी पूर्ण करायची आहे. नंतर तो लिंबू फोडून तोडून टाका. मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त 7 वेळा श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा. असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील. फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये. तिसरा उपाय. हा तिसरा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात. यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमचं इच्छित फळ मिळेल. नंतर तो लिंबू फोडून तोडून टाका. मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त 7 वेळा श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा. असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील. फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये. तिसरा उपाय. हा तिसरा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात. यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे. त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमचं इच्छित फळ मिळेल.